सर्वांचे या ठिकाणी कार्यसम्राट विजन मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आपले या लोककल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपल्या शहराचे आणि ज्यांचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेले आहेत, माजी नगराध्यक्ष तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आणि ज्यांनी एक वेगळी ओळख अंबरनाथमध्ये देण्याचं कार्य गेले 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं त्या मनीषाताई वाळेकर, जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, अरुणजी वाळेकर, कॉन्ट्रॅक्टमॅन म्हणून जे सुनील चौधरी या ठिकाणी आहेत आणि पॅनल क्रमांक 9 चे उमेदवार सुनील सोनी, बख्तियार मॅडम आणि चौधरी मॅडम, डॉक्टर पॅनल क्रमांक 11 चे जुबेर शाह, लेनिन मुट्टू आणि अब्दुलभाई शेख, आजम शाह, या सर्वांचं तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की हे सर्व आपला हे आशीर्वाद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी लोकसभेला जसा मिळाला, जसा आमदारकीला विधानसभेला आम्हाला जसं दिला तसं भरभरून या ठिकाणी तुमचा सर्वांचा आशीर्वाद, या माझ्या सर्व लाडक्या बहिणी ज्या आपल्या लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांनी जी स्कीम चालू केली त्याच्यामुळे ह्या आपल्या सर्व बहिणींचा आशीर्वाद पुन्हा एकदा देणार ना आशीर्वाद. आपल्या नगराध्यक्षासाठी मनीषाताई वाळेकर यांच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून देणार ना. आणि आपल्या 11 नंबरचे 9 नंबरचे सुनील सोनी आणि आमच्या चौधरीताई, त्यांना सुनील सोनी हात करा ना, हात चौधरी यांना देणार ना. त्याच्या समोरील बटन काय, धनुष्यबाण निशाणी काय, आणि पॅनल क्रमांक 10 चे उमेदवार आमच्या दीपाताई गायकवाड आणि विकास सोमेश्वर. त्यांच्या अगोदर प्रत्येक पेटीवरती पहिलं नाव आपलं मनीषाताई वाळेकरांचं असणार आहे. कुणाचं असणार आहे? त्यांच्या नावाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यायचंय. पॅनल नंबर 13 डॉक्टर जुबेर शाह माहिती आहेत ना, त्यांच्या सौ आहेत मॅडम अहमद जुबेर शाह आणि अब्दुलभाई शेखला ओळखता ना. यांच्या पॅनल मध्ये सुद्धा पहिल्या पेटीमध्ये आमच्या मनीषाताई वाळेकर असणार आहे. त्यांचं पहिलं बटन दाबायचं आणि नंतर रिंकू भाके तुमचा आमचा सर्वांचा लाडका भाऊ आहे ना, रात्री बेरात्री कामाला येतो ना. म्हणजे हॉस्पिटल असो किंवा मयत असो, पहिला फोन रिंकूला येतो, नंतर बालाजी किलकेला येतो. तर आता तुम्हा सर्वांचा लाडक्या बहिणींचा सर्वांना आशीर्वाद असणार आहे ना. सर्वांची निशाणी काय आहे? तुमची आमची निशाणी काय आहे? धन्यवाद. मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मनीषाताईंना विनंती केली की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी 5 पॅनलच्या निवडणूक प्रचारार्थ सभेसाठी आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आपले अंबरनाथ विधानसभेचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख लांडगे साहेब, शहर प्रमुख वाळेकर साहेब, मंचावरील सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 येत्या 2 डिसेंबर रोजी होत आहे. आणि सर्वप्रथम मी आमचे मुख्यमंत्री, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री
नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची संधी दिली. आज आपण अंबरनाथमध्ये साहेब आपल्या उमेदवारांचा जो प्रचाराचा झंझावात आहे तो अतिशय चांगला चालू आहे. प्रचंड महिला भगिनी आपल्या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. आज या विभागाची फक्त पाण्याची अडचण आहे साहेब. आपण या अंबरनाथ शहराचा जो विकासाचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवला त्यामध्ये तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि या अंबरनाथकरांनी दिलेला आशीर्वाद गेली 30 वर्ष या अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि या पुढे देखील शिवसेनेची सत्ता राहील यात कुठलीही शंका नाही. आज आपले मान्यवर आपल्याशी मार्गदर्शन करतील. मी एक उमेदवार म्हणून आमचे सगळे जेवढेही पॅनलमध्ये इथे उमेदवार बसलेले आहेत त्या सगळ्यांना आपण येत्या 2 डिसेंबरला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा एवढीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आज या भव्य दिव्य प्रचार सभेमध्ये कल्याण लोकसभेचे खासदार सन्माननीय विकास पुरुष डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना मी विनंती केली की आपण या सभेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज या अंबरनाथ मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर प्रथमच या चौक सभेला उपस्थित राहतोय आणि आतापर्यंत जे काय ऐकलं मी की अंबरनाथ मध्ये प्रत्येक विभागामध्ये पॅनलमध्ये चांगल्या प्रकारे शिवसेनेचा प्रचार जो आहे हा सुरू आहे. त्याचाच प्रत्यय जो आहे तो आज इकडे या विभागामध्ये पाहायला मिळतोय. थोड्या वेळा अगोदरच आपल्याला डॉक्टर बालाजी किनीकर यांनी प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11, 13 आणि 15 असे वेगवेगळे सगळे उमेदवार जे आहे हे इथे बसलेले आहेत. पण मला वाटतं हा जो प्रभाग आहे हा प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोडतो विकास सोमेश्वर आणि सौ दीपा गायकवाड. त्याचबरोबर बाकी सगळे आजूबाजूचे उमेदवार जे आहेत हे इकडे आलेले आहेत. प्रथमच या अंबरनाथ मध्ये मराठी चालेल ना, हिंदीमध्ये बोलू, मराठीमध्ये बोलू, चालेल ना. तर प्रथमच या अंबरनाथ मध्ये पॅनल पद्धतीने निवडणुका होत आहेत. याच्या अगोदर अंबरनाथ मध्ये सिंगल वॉर्ड पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत. म्हणजे आपल्या वॉर्ड मधला जो कोणी उमेदवार आहे त्याला आपण एक मत जे आहे ते देत होतो, बरोबर, आणि निवडून आणत होतो. आता आपल्याला आपली ताकद वाढली आहे. इथे लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येमध्ये बसलेल्या आहेत. तशीच लाडक्या बहिणी किती आहेत? सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, शेवटपर्यंत नाही. इथे लाडके भाऊ उभे आहेत पण लाडक्या बहिणींचा जास्त डिमांड आहे. पण लाडक्या बहिणींची जशी ताकद शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वाढवली होती तशीच ताकद जी आहे आता परत वाढलेली आहे. पण इथे ताकद दोघांची वाढली, लाडक्या बहिणींची पण आणि लाडक्या भावांची पण. एकच मतदान अगोदर करत होतो, आता किती करावं लागणार आहे? वा, किती? 3. पहिलं मत कोणाला? दुसरं मत कोणाला? तिसरं मत कोणाला? जातो आता, झाला. अरे वा, मी मगाशीच ऑफिसमध्ये बसलो होतो ना तेव्हा मी आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगत होतो तुम्ही लोकांना जे आहे ना गृहीत धरू नका. तुम्ही कसा पण प्रचार कराल बोललो तरी लोक जी आहेत ती बरोबर बटन दाबणार आहेत, बरोबर ना. तर कोणीही या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना मला सांगायचं आहे की तिन्ही ठिकाणी जे आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाण. आपल्याकडे जे बॅलेट बॉक्स असणार आहेत ईव्हीएमच्या मशीन्स
त्या मला असं वाटतं की 2 मशीन्स असतील. पहिल्या मशीन मध्ये जे आहे हे मनीषाताई वाळेकर यांचं नाव आहे. बाजूला व्हा रे सगळ्यांनी इथे समोर, थोडंसं बाजूला व्हा, बाजूला व्हा. तर पहिल्या बॅलेट वरती जे आहे हे आपल्याला जे मतदान करायचं आहे ते धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जे आहे मनीषाताई वाळेकर जे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. दुसरं जे आहे हे आपल्याला प्रभाग क्रमांक 10 जर असेल तर अ वरती विकास सोमेश्वर आणि ब वरती सौ दीपा गायकवाड. तसंच बाकी उमेदवार पण तशाच्या तसेच प्रभागामध्ये आपल्याला मतदान करायचं. आपल्याला कळलं की नाही? तर एकूण 3 आपल्याला मतदान करायचे आहे. तर हे मतदान का करायचंय? अंबरनाथ जे आहे अगोदरचा अंबरनाथ आणि आत्ताचा अंबरनाथ फरक आहे की नाही? आता ज्या रस्त्यावरती आपण बसलेलो आहोत अगोदरच्या अंबरनाथ मधील हे रस्ते आणि आत्ताचे रस्ते फरक आहे की नाही? अंबरनाथ मध्ये आता या वेस्ट मध्ये जर आपण गेलात तर पहिल्याची प्रशासकीय इमारत अंबरनाथ नगरपालिकेची आणि आत्ताची कशी आहे? प्रशासकीय इमारतीमधून आपलं जे काम होणार आहे ते त्याच प्रशासकीय इमारतीमधून होणार आहे. आपलं घर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. म्हणून सगळ्यात अगोदर प्रशासकीय इमारत आपण केली. ज्या प्रशासकीय इमारतीमधून आपलं चांगले रस्ते, चांगलं पाणी, दिवाबत्ती आणि आता त्याच्या पुढे देखील आपण गेलेलो आहोत. अगोदर जेव्हा निवडणुका होत होत्या तेव्हा फक्त आणि फक्त काय लोक बोलायचे, चांगले आम्ही रस्ते करतो, लोकांना पाणी देतो, एवढ्यावरती निवडणुका थांबायच्या. पण आता काय? आता चांगले रस्ते तर आपण दिलेलेच आहेत. 95% रस्ते जे आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. पाण्याचा प्रश्न जो नगराध्यक्ष मॅडमनी म्हणजे माजी नगराध्यक्ष मॅडम आणि होणाऱ्या आता नगराध्यक्ष मॅडम त्यांनी जे मांडलेला आहे तो सांगितलेला आहे की आपल्याला पाण्याचा प्रश्न आहे. आपल्याला मला सांगायचं आहे की 288 कोटीची पाण्याची योजना जी आहे ती ऑलरेडी सुरू आहे, जेणेकरून अंबरनाथला स्वतःच जे आहे हे पाणी जे आहे गेली पुढचे अनेक वर्ष जे आहे त्याचा त्रास होणार नाही, म्हणून 288 कोटीची पाण्याची योजना. त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये काही दिवसापूर्वी आपल्याला ठाण्याला, कल्याणला नाटक पाहायला जायला लागत होतं. आता जे आता अंबरनाथ मध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे नाट्यगृह जे आहे ते इथेच उभं राहिलं. त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये याच वेस्ट मध्ये आपल्या मुलाबाळांना जे आहे हे आपल्या मुलाबाळांना एक चांगलं क्रीडा संकुल मिळालं पाहिजे, म्हणून इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियमचं काम जे आहे शूटिंग रेंजच्या बाजूला जाऊन चालू आहे. आपण कोणी तिकडे गेलात तर पुढच्या 1 वर्षाच्या आतमध्ये जे आहे आपल्या मुलाबाळांना जे आहे त्या ठिकाणी इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम जे आहे ते मिळणार आहे. शूटिंग रेंजचं सुरू झालेलं ऑलरेडी गेले 2 वर्ष झाले. त्या ठिकाणी देखील अंबरनाथच्या नगरपालिकेतील मुलं जी आहेत ती शिक्षण घेत आहेत. आपल्या अंबरनाथच्या वेगवेगळ्या विभागातील मुलं जी आहेत, अंबरनाथच्या बाहेरून मुलं जी आहेत तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या शूटिंग रेंजच्या माध्यमाने चांगले प्लेयर्स जे आहेत ते आपल्याला मिळतील आणि अंबरनाथचं नाव जे आहे हे सगळीकडे जे आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये जाऊन जे आहे ते नावलौकिक जे आहे ते मिळवतील. त्याचबरोबर या अंबरनाथमध्ये आपण छोट्या छोट्या लायब्ररीज केल्या. 1 लाख पुस्तकांची लायब्ररी देखील जी आहे ती अंबरनाथ मध्येच. मॅडम 1 लाख पुस्तकांची लायब्ररी ही देखील आपण आपल्या या अंबरनाथ मध्येच आपण केलंय आणि त्याचबरोबर हे आपल्या एकदम हाकेच्या अंतरावरती आहे. त्याचबरोबर आपण छोट्या छोट्या जिम ज्या आहेत त्या इथे केल्या. छोट्या छोट्या जे आहेत हे रीडिंग हॉल जे आहेत त्या आपण इथे केल्या. हे नगर परिषदेची निवडणूक असते ना तेव्हा लोक फक्त बोलतात वॉटर मीटर आणि गटर एवढंच तुम्हाला देऊ, पण आज आपण जे वॉटर मीटर गटरच्या जे पुढे गेलोय. आपल्या भविष्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला काय पाहिजे याची व्यवस्था जी आहे ती आपण या अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीमध्ये करून ठेवलेली आहे. आज तुम्हाला मी इथे आश्वासन द्यायला आलो नाही, आज तुम्हाला मी इथे जी कामं आम्ही केली ती कामं सांगायला आलोय. बाकी लोक आपल्याकडे येतील, तिकडच्या लोकांना मला सांगायचं आहे
की बाकी लोक येतील आणि सांगतील आम्ही अमुक करू तमुक करू. मी इथे तुम्हाला जी कामं झाली आहेत ती कामं सांगण्यासाठी आलोय आणि कामांच्या आधारावरती जे आहे आम्ही या ठिकाणी मत मागायला जे आहे ते आपल्या समोर आलेलो आहोत. तर आपल्याला खोटं आश्वासन इकडे द्यायला आलो नाही. आपण लोकसभेला माझ्यावरती विश्वास दाखवला, तिसऱ्यांदा आपण मला खासदार केलं. विधानसभेला जे आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यावरती विश्वास दाखवला, चौथ्यांदा त्यांना आपण आमदार केलं आणि पुन्हा आता दुसऱ्यांदा जे आहे हे नगराध्यक्ष आपल्याला मनीषाताई वाळेकर यांना करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या बरोबर जे काही उमेदवार जे उभे आहेत या सगळ्यांना जे आहे आपल्याला विजयी करायचं आहे. एवढाच आपल्याला या प्रसंगी मी सांगायला आलेलो आहे. आपल्याला ज्या काही गोष्टी भविष्यामध्ये लागतील त्या सर्व गोष्टी करण्यासाठी जे आहे हे अंबरनाथची शिवसेना जी आहे सज्ज आहे. आम्ही सगळे लोक सज्ज आहोत. आज या ठिकाणी वाडेकर साहेब बसले आहेत, गेले अनेक वर्ष ते देखील या अंबरनाथमध्ये काम करतायत. उपनगर अध्यक्ष अब्दुल भाई शेख आहेत, ते देखील या अंबरनाथमध्ये उपनगर अध्यक्ष होते. आपल्याच मतांनी जे आहे ते निवडून आले. हे सगळे जे आहेत एक्सपिरियन्स मंडळी आहेत या ठिकाणी बसलेली आणि अंबरनाथकरांना नक्की काय हवं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून इतकी मोठी कामं बघा, म्युन्सिपल कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये पण इतकी कामं कधी होत नसतात, तेवढी अंबरनाथमध्ये झाली. आणि येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथचं शिव मंदिर आपल्याला माहिती आहे, 1000 वर्ष जुनं शिव मंदिर आहे. तिकडे जाता की नाही दर्शनाला? तिकडे काम चालू आहे का? चांगलं घाटाचं काम चालू आहे ना? जसं काशीमध्ये काम चालू झालं पूर्ण त्या परिसराचं, तसंच काम आपल्या अंबरनाथच्या शिवमंदिराचं होतंय. चांगले रस्ते आपण केले. येणाऱ्या काळामध्ये पाणी देखील जे आहे हे पूर्ण आपल्या अंबरनाथला कसं मिळेल याच्यासाठी योजना देखील, त्याचं काम देखील सुरू आहे. आणि भविष्यामध्ये माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांच्या माध्यमाने अजून जो काही निधी या अंबरनाथमध्ये लागेल तो देण्याचं काम जे आहे ते आपण इथे 100% करू. आपल्या सगळ्यांना मला आवाहन इतकंच करायचं आहे की काही लोक येतील, दिशाभूल करतील, मोठ्या मोठ्या एक दुसऱ्यांवरती टीका करतील. मला कोणावरती जे आहे टीका करता येत नाही आणि मी टीका करायला कधी आलो नाही. मी फक्त जे आहे उत्तर जे आहे आपण कामातून आपण उत्तर दिलेलं आहे. आज जी कामं झालेली आहेत अंबरनाथमध्ये तेवढीच आज इथे सांगितली. भविष्यामध्ये अजून चांगली कामं जी आहेत ते आपल्या मुलाबाळांना करण्याची संधी जी आहे पुन्हा एकदा शिवसेनेला. त्याचबरोबर आपल्या सगळ्या मुलांसाठी, इकडच्या अंबरनाथकरांसाठी मेडिकल कॉलेज. कधी कोणी विचार नव्हता केला की अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज होईल. 1 वर्ष झालं अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज होऊन, दुसरी बॅच आता सुरू झाली आहे. नाहीतर आपल्या मुलांना कुठेतरी दूर दराजमध्ये जावं लागत होतं मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी. आज मेडिकल जे आहे हे त्याचं कॉलेज इथे सुरू झालं. भविष्यामध्ये उल्हासनगरमध्ये आम्ही एक नो कॅश काउंटर हॉस्पिटल सुरू केलं 200 बेडचं. तसंच अंबरनाथमध्ये आपल्या सगळ्यांसाठी 1ही रुपया लागणार नाही असं हॉस्पिटल जे आहे या अंबरनाथमध्ये उभं राहील. आपल्या सगळ्या गोरगरीब जनतेसाठी जे आहे हे सगळे हॉस्पिटल उभं केल्यानंतर आपली सर्वच्या सर्व ट्रीटमेंट जी आहे ही त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये होईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. तर आपण येणाऱ्या 2 तारखेला आपलं बहुमूल्य मत, 3 मत. पहिलं मत पहिल्या पेटीवरती नगराध्यक्ष मॅडम मनीषाताई वाळेकर. दुसरं मत अच्या समोर जो कोणी उमेदवार असेल, धनुष्यबाण असेल धनुष्यबाणाला. तिसरं मत ब च्या समोर जो कोणी उमेदवार असेल धनुष्यबाण. पण आपले 3 उमेदवार हे धनुष्यबाण. काय? धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण. मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, आपण पुन्हा एकदा नगराध्यक्ष जो आहे शिवसेनेचा निवडून द्या. त्याची कामं आता या अंबरनाथमध्ये चालू आहेत. अजून चांगली कामं जी आहेत अंबरनाथमध्ये 100% आम्ही करून दाखवू. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षप्रवेश आहे. सौभाग्यवती अंबिका गायकवाड, तसेच सौभाग्यवती सारिका गायकवाड, त्यानंतर देविका भूषण गारुंगे, त्यानंतर बजरंग गायकवाड, त्यानंतर नूर शेख. आपण पुढे यायचे. आपण बघतोय शिवसेना पक्षामध्ये इनकमिंग किती जोरात सुरू आहे. हे फक्त आणि फक्त श्रीकांत शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेप्रती जो प्रेम आहे जनतेचा
हा आपल्याला या जनसमुदाय आणि या सभेमध्ये जितकी गर्दी होती त्यामुळे कळते. आणि येणाऱ्या 2 तारखेला जिथे जिथे धनुष्यबाण तिथे दिसेल तिथे तिथे बटन दाबायचंय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या श्रीकांत शिंदे साहेबांसाठी.